महागाई, महिलांचं काय म्हणणं आहे ऐकू दे मला. शेतकऱ्यांवर काय झालंय मावशी काहीतरी म्हणतायत मागून. काय म्हणतायत ताई? त्या काय म्हणतात शेतकरी दारूबंदी करा आणि शेतकरी खड्ड्यात जातोय. तुम्ही कसलं पीक घेता ताई? कपाशी आणि सोयाबीन. भाव मिळाला का? भाव नाही मिळाला. बघितलं आमची माऊली काय म्हणतेय. तुम्हाला योजनेचा लाभ नाही मिळत का कुठल्या? काय म्हणताय? जोरात ताई, आमची माऊली जोरात बोलते तिकडून. हा काय बोलतायत ताई ऐका जरा. ऐकू दे, बोलू दे हॅलो. मावशी काय म्हणते बघूया. माझं म्हणणं काय ताई, शेतकरी खड्ड्यात जातोय ऐकलं का? आणि 1 नंबर 2 वाला वरे जातोय. तर शेतकऱ्यांना काय करावं? दारूबंदी करा. बस बायाच्या गायरे हालायची ऐका का? बायाच्या गायरे हालायची आणि दारूबंदी करा. शेतकऱ्याला मदत करा. हे शेल टॅक्स जर आहे ना तर हे शेतकऱ्यावरच काढता येते. मला सांगा तुम्ही कसलं पीक घेता? कपाशी आणि सोयाबीन. कपाशी आणि सोयाबीन. आता किती भाव मिळतो? आता यंदा 6,000 बिलला. त्याचा सुन्ना बाबरा आहे. काय म्हणतायत मला समजा. शेतकरी सरा शून्यात जातोय म्हटलं. एक मिनिट तुम्ही काय बोलता? हा काय 6,000 रुपये भाव मिळाला. हा आणि त्याच्यात काही परवडत नाही. शून्य म्हणजे काय? जेवढं लावला तो निघाला नाही. अच्छा म्हणजे तोट्यात जातोय शेतकरी. काहीच फायदा नाही शेतकऱ्याचा. मटेरियल महाग, बी महाग, औषध महाग आणि शेतकऱ्याला काहीच नाही. त्याला रोज भाजी काम करा तरी पोट भरत काय करा शेतकऱ्याला. मंत्री लोक काही समज निधी देतात आणि माया बाग पडी गेला देवाच्या पाण्यानं. 3 लाखाचं नुकसान झालं तरी आमच्या देवकर आपली वावरात आणला तरी आमच्या देवकर आपण काहीच दिलं नाही. काय म्हणल्या? कृषी केंद्राची बाई आणि देवकर आप्पाचा घडले बस फोटो काढत होता आम्ही. काय म्हणलं? पाहिजे. मला सांगा मावशी, तुम्हाला किती भाव पाहिजे सोयाबीनला? आमले आता 20,000 भेटत तर काय मागू आम्हाला आता 6,000 क्विंटल. तर आमले 7-8 पाहिजे. 10,000 तरी द्या. नाही खरंच ना शेतकऱ्याला सर बोला काय शेतकऱ्याची घरी माती बोलायची या भारतामा. सोन्याले भाव, दागदागिन्याले भाव, तुमच्या मोठ्या लोकांना सगळ्या गोष्टीले भाव ना. शेतकऱ्याला काही लोटायचा वा. मी येते बोलले दारूबंदी करा. बायांले काय त्रास आहे. नवरे माणसं मरी जातात दारूवरील. बाहेर काय होते आहे. आवडावड मुलं टाकी जातात. दारूच्या चोख माणसं मरी जातात. बाहेर रानून होत्या. काय करतील त्या बाया? 1500 रुपयानं 5,000 वर का पोटो भरता? बरं आता मला कोणीतरी समजून सांगा की ताई काय काय बोलले. शांतपणे थांबा मावशी. एक मिनिट. हा सांगा. ताई साहेब, आजींचं असं म्हणणं आहे की शेतकऱ्याला शेती परवडत नाही. तो जितकं त्याच्यामध्ये टाकतो तेवढंही निघत नाही. म्हणजे तो तोट्यात जातोय, पूर्ण खड्ड्यात जातोय. शेतमालाला भाव मिळत नाही. 6,000 रुपये शेतकऱ्याला कपाशीला भाव त्यांनी दिला. त्याचबरोबर व्यसनाधीनतेमुळे म्हणजे दारूच्या आहारी जाऊन पुरुष मंडळींचं जे नुकसान होत आहे त्याचा सगळ्यात जास्त फटका घरच्या महिलांना बसतो. आजींचं हे म्हणणं आहे किंवा दारूबंदी केली पाहिजे, शेतकऱ्याला आपण तारलं पाहिजे. आणि मागच्या कालावधीमध्ये आप्पासाहेब मंत्री असताना शेतकऱ्यांना जी मदत झाली ती या सरकारच्या कालावधीत झाली नाही असं आजींचं म्हणणं आहे. त्यांना असं विचारा की
त्यांना भाव किती अपेक्षित आहे सोयाबीनला आणि कपासाला विचारा त्यांच्या भाषेत. आजी कपाशीला आणि सोयाबीनला किती भाव पाहिजे तुम्हाला? 10,000 सोयाबीनला आणि 12,000 कपाशीला. वा, क्या मजा आ गया. बघा ना, 10,000 रुपये सोयाबीनला आणि 12,000 रुपये कपाशीला. आणि दारूबंदी झाली पाहिजे. सगळ्यांना कपाशीचा आणि ह्याचा भाव मान्य आहे का? तर ताई, आपलं नाव सगळं मला लिहून द्या. मी तुम्हाला शब्द देते की नोव्हेंबर महिन्यामध्ये पार्लमेंट सुरू होईल. माझं पहिलं भाषण पार्लमेंटमध्ये होईल. ते तुमचं नाव घेऊन केंद्र सरकारकडून मी तुम्हाला पैसे मागवायचं काम करेन आणि त्याचा पूर्ण पाठपुरावा मी करेन. कोणीतरी पाठवून त्यांचं नाव गाव घेऊ आणि नंबर घ्या. मोबाईल आहे का मुलाकडे? आहे का? हा, मग पोराचा नंबर द्या, मी फोन करते तुम्हाला भाषण झाल्यावर. असं म्हणाल्या. सांगा ते. एक मिनिट. आणि वसंताबाई साहेबराव सत्ताडे. नाही, लिहून घ्या. एक मिनिट. मावशी, तुम्ही असं बोलला का? कन्फर्म करा. हा मुलगा काय म्हणतोय बघा. आजी, तुम्ही असं सांगितलं ना की बस कपाशीला भाव द्या, आम्हाला 1,500 रुपयाची भीकची गरज नाही बुवा, असं सांगितलं ना? तसं बोलले ते. किंवा हमी भाव द्या बुवा शेतीला. त्यांना स्पष्ट बोलू दे. एक मिनिट. शेतकऱ्याला तुम्ही तारा, आमले 1500ची गरज नाहीये. शेतकऱ्याला हमी भाव द्या, त्यांना 1500ची गरज नाही, असं त्यांचं म्हणणं आहे. 1500 काय विधान? देवकर आप्पा, या राज्यातली महिला किती स्वाभिमानी आहे ह्याचं जिवंत उदाहरण आमची ही महिला आहे. पत्रकारांनो, तुम्ही पण नोट करा की या राज्यातली महामाऊली तुला नतमस्तक होते बाई तुझ्या समोर. जर प्रत्येक जण तुझ्यासारखा स्वाभिमानी निघाला आणि सरकारने जर व्यवस्थित हमी भाव दिला तर तुम्ही हा पैसे नकोय ते म्हणतायत. खरंच बाबा, रामकृष्ण हरी, तुझे खरंच फार कौतुक. म्हणजे किती स्वाभिमानी. हे सगळ्या महिलांचं मत आहे की हमी भाव दिला तर तुम्हाला कुठली स्कीम नको. हात वर करा, कितीला हमी भाव पाहिजे? अमेझिंग, अनबिलिव्हेबल. मी तुम्हाला सांगू, थांब बाबा, मला असं वाटतं या सगळ्या वास्तूमधल्या सगळ्या पुरुषांनी आमच्या महिला भगिनींच्या स्वाभिमानासाठी जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे. मला हा बोला, ताईंना काय बोलायचंय का अजून? माझ्या सोनं चांदीचं बी कमिशन कमी करा. आज काय म्हणतात? टॅक्स कमी करा बुवा, सोन्या चांदी. सोन्या चांदीचा भाव कमी करा. काय म्हणतात? टॅक्स कमी करा बुवा. शेल टॅक्स कमी करा. सोन्या चांदीच्या गरीब जीएसटी येणार नाही बुवा. जीएसटी कमी करा. कशा? सोन्या चांदीचा? हो. अरे, ही मी मागच्याच माझ्या भाषणात बोललेले की तुम्ही सोन्याचा टॅक्स शून्यावर आणा. मी मागेच मागणी केलेली. तेच पाहिजे. गरीब बाहेरले भेटती, गरज. पत्र बी भेटती. वाह.